दस्तवेस्की बेसिकली दस्तवेस्की वाचताना मला तर दस्तवेस्कीची क्राईम अँड पनिशमेंट किंवा द पुअर पीपल, व्हाईट नाईट्स यासारख्या दीर्घकथा किंवा कादंबरी वाचताना मला एक गोष्ट जाणवलं की ह्या लेखकाची एक हातोटी म्हणजे एक स्किल वेगळ्याच प्रकारचा आहे. माणसाच्या आतमध्ये जसं बाहेरच्या जगात आपण जगत असतो तसं माणूस आपल्या आत मायक्रो वर्ल्ड मध्ये पण जगत असतो ना, आतल्या आत भरभरून काही जण जगत असतो. आणि आतल्या आत भरभरून जगणाऱ्यांचं एक मायक्रो वर्ल्ड उलगडून दाखवण्याचं कौशल्य दस्तयेव्स्की सारख्या लेखकाकडे इतकं वेगळ्या पातळीवरचं होतं की मला ते खूप जास्त रिलेट झालं. कारण आपण आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या पातळीवर आपण एकटे पण फील करतो, थोडंसं वेगळे पण फील करतो. आपल्याला वाटायला लागलंय की का आपल्या हातातून निसटून चाललाय, अशा गोष्टी असतात. म्हणजे आपण बाहेर पण जगत असतो पण आतल्या आत जगण्याला जास्त प्रतिसाद देत असतो. तर दस्तयेव्स्की मला रिलेट झाला. आणि एक गोष्ट कळाली की आपण दस्तयेव्स्कीचे लेखन इंग्लिशमध्ये वाचतो. तो माझा फेवरेट रायटर बनून गेला होता. आपला जर हा फेवरेट रायटर असेल तर त्याची जी मूळ भाषा आहे ती रशियन आहे, त्यानं काही इंग्रजीत लिहिलेलं नाही. मग आपण त्याची रशियन भाषा का शिकू नये, त्याचं साहित्य मूळ भाषेतच का वाचू नये, असा एक डोक्यात असा एक विक्षिप्त विचार येऊन गेला. आणि मग मात्र मला एक गोष्ट कळाली की BA झाल्यानंतर आपण जर युनिव्हर्सिटीत गेलो तर युनिव्हर्सिटीत फॉरेन लँग्वेज डिपार्टमेंट म्हणून एक डिपार्टमेंट आहे, विदेशी भाषा विभाग. तिथं युरोपियन भाषेसोबतच रशियन भाषा पण शिकवली जाते. तर माझ्या डोक्यात आलं की बघूया आपण रशियन भाषा शिकूया. जर आपल्याला रशियन भाषा इतकी जरी आली की आपल्याला त्यातली पुस्तकं जरी वाचता आली तरी मिळवलीत. बरोबर. म्हणजे माझा रशियनचा प्रवास हा दस्तयेव्स्कीची पुस्तकं त्याच्या ओरिजिनल भाषेत वाचता यावीत इथपासून सुरू झाला.